नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातील महत्त्वाच्या बातमीनं। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबद्दल बोललो त्याप्रमाणे निकालात सहानुभूती दिसलीच, आता सावध होऊन काम करणं अपेक्षित आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। तर शरद पवार गटाकडे जाण्यासाठी माझ्याकडून खिडकी किंवा दरवाजा उघडा नाही, अजित पवार गटासोबतच राहणार, युतीतच राहणार असं TV9च्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी सांगितलं। हे बोलले की उद्धव ठाकरे आणि पवारांविषयी सहानुभूती आहे। बरोबर आहे काय असं आहे की एवढ्या वर्षाच्या अभ्यासानंतर राजकारणानंतर राजकारण कुठच्या बाजूला झुकत आहे, कोणाला सहानुभूती मिळते आहे, त्या सहानुभूतीचा मतपेटीमध्ये परिवर्तन होणार की नाही काय याचा थोडाफार तर अभ्यास झालेला असतो की नाही। शेवटी निकाल लागल्यानंतर दिसले की नाही काय, मग त्यातून जे आहे जेव्हा बोललो त्याच वेळेला आपण सगळ्यांनी जे आहे सावध होऊन काय आणखी जोरात काम करणं हे अपेक्षित आहे। त्यांना जर सहानुभूती आहे तर तुम्हाला कधी असं वाटतं की तुमचा निर्णय चुकला इकडे येण्याचा? ते तुम्हाला वाटत असेल, मला नाही वाटलं, कारण मी जे काय बोललो ते मतपेटीने दाखवून दिलं। मी नेहमी सत्याची बाजू घेत आलेलो आहे, जे मला वाटतं खरं आहे हे चाललेलं असं ते मी खरं आहे ते बोलत असतो, मी तो बोललेला आहो। आणि मला वाटलं की मला या प्रश्नाचं उत्तर अवघड आहे काय मनाच्या विरुद्ध तुम्ही सांगतो सुद्धा की बाबा या प्रश्नाचं मला उत्तर नाही द्यायचं आहे कधी तर हे असं काहीही नाही ना, माझी खिडकी उघडी आहे ना माझा दरवाजा उघडा आहे ना कोणी माझ्यासाठी काय रेड कार्पेट टाकलेलं आहे, असं काही नाही। भुजबळ साहेब पवारांबरोबर जाणार, आपल्याला वस्तुस्थिती काय आहे हे लक्षात घेऊन पुढची पावलं टाकायची, त्याच्यापासून काहीतरी आपल्याला धडा घ्यायचा आहे आमच्या पक्षाला, आमच्या युतीला सगळ्यांना, आणि पुढे आपल्या ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करून जे आहे पुढच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे। भुजबळ साहेब शरद पवारांबरोबर जाणार, दादांबरोबरच राहतील? मी आहे त्या पक्षात, युतीबरोबर राहणार।